माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. काय 1 महिना झाला अजून वारी आहे पुढं. सध्या महिन्याची वारी सुद्धा अजून लांब आहे आणि तुम्ही चालत चाललाय इथून पंढरपूरला. काय प्रकार आहे हा? हे आता आमचं 10वं वर्ष आहे. हा. आणि काय नाव काय आहे आणि कुठला आहे आपण सर्वजण? आम्ही आता हे सगळं आमचं दिंडी मंडळ वाटेगावरून आम्ही निघालोय आणि आता आम्ही पंढरपूरला चाललोय. आमचं हे 10वं वर्ष आहे. बरं, आता कुठं उभा आहे सध्या? आता आम्ही महूदच्या शेजारी आहे. बर, मला सांगा, हे तुम्ही वारी दिंडी सोहळा करताय आता, वारी तर सध्या नाही आणि तुम्ही जर चालत चाललाय, मग हे काय उद्देश काय आहे तुमचा? विठ्ठलाकडे काय मागणं आहे? कशासाठी चाललाय चालत? सांगा, नाना सांगा. नमस्कार, मी विवेक कुलकर्णी. विवेक कुलकर्णी. पायवारी दिंडी सोहळा आमचा आहे. हे आम्ही सर्वजण शेतकरी लोक आहेत आणि आम्ही वाटेगाववरून आलेलो आहे आणि वाटेगाव ते पंढरपूर आम्हाला 8 दिवस लागतात. आम्हाला वाटेगाव ते पंढरपूर प्रवासासाठी. आणि कार्तिक वारीच्या वेळेला काय होतं, आमची शेतातली कामं भरपूर असतात, त्यामुळे त्यावेळेला आम्हाला जरा येणं शक्य होत नाही. सर्वजण एकटंच पाहणारे आहेत घरातलं, त्यामुळे आम्ही ही नवीन पायवारीत गेली 10 वर्ष करत आहोत आणि त्यासाठी आम्हाला 8 दिवस लागतात. आणि यानंतर आम्ही काय करतो की कार्तिक एकादशी दिवशी, दशमी दिवशी आम्ही मोटरसायकल वरून पंढरपूरला येतो आणि पंढरपूरला येऊन एकादशी दिवशी राहून तिथं पुन्हा भजन कीर्तनाचा आनंद घेऊन 12शे दिवशी 12 सोडून आम्ही पुन्हा आमच्या उद्योगासाठी पुन्हा माग परत जातो. तुमच्या मंडळाचं नाव काय आहे? गुरुकृपा पायवारी दिंडी मंडळ वाटेगाव. बर, म्हणजे वाळवण आलाय तुम्ही? हा, म्हणजे वाटेगाव वाळवा. वाटेगाव वाळवा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. ओके. तर मंडळी, आपण बघताय की आता सध्याला वारी नाही, 1 महिना वारी आहे, तरी सुद्धा अतिशय श्रद्धा भावनेनं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे शेतकऱ्यावर खूप मोठं संकट ओढवलेलं आहे. जमीन वाहून गेलेल्या आहेत, पूरस्थिती निर्माण झाली होती आणि बळीराजा मोठ्या प्रमाणात संकटात आला होता. या संदर्भात पंढरीच्या पांडुरंगाला आपण काय मागणं मागणार आहे का नाही? होय, आपल्या पांडुरंगाला एवढंच मागायचं आहे की पुरुषग्रस्तांनी किंवा आमच्या शेतकरी लोकांनी भरपूर ही झाले, पावसामुळे नुकसान झालेलं आहे. ही बघताय सर्वजण. ती पांडुरंगाला जमिनी खचून, म्हणजे पाण्यानं जमिनी खचून गेली, आमची पिकं वाहून गेली आहेत. ते आपल्याला उभार येऊन देत होते, आणखीन त्याला या संकटातनं बाहेर निघू देत होते. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, तो व्यवस्थित असेल तरच सगळं जग व्यवस्थित राहील. तेव्हा एवढेच आम्ही मागणं मागून पांडुरंगाला एवढंच मागणं मागणार, बाहेर काढतो होते शेतकरी.